वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासो, जिज्ञासो, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमो आणि शिका, कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मऊ में ना होणे आम्ही विष्णुदास, मऊ में ना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाची माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या जमलेल्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या लेकरानं, माझ्या लेकीनं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून हे आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतर आमच्या मधला माणूस आणि माणूस की हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज हे एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत आपल्या बापाच्या अब्रूची लक्तर वेशीवरती टांगत. आज ही 16-17 वर्षाच्या लेकराकडे गांजा सापडू लागले का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज अण्णांच्या माध्यमातून, अमोलच्या माध्यमातून मी तुमच्या समोर उभा आहे. आज हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. कारण माझ्या लेकरांनो, आई बाप तुम्ही विसरू लागला, ही माती कोणाची याचा विसर तुम्हाला पडू लागला. हे लेकरा, अगोदर तुझ्या काळजामध्ये पेर, ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. हे पोरा, कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे.